या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात बोलताना मी गांभीर्यपूर्वक बोलतोय। सगळ्या तरुणांनी एक वाक्य ऐकून घरी जा। 30 वर्षाच्या पोराला इज्जत कमवायची असेल, नाव कमवायचं असेल तर त्याने एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवावी, नाव कमवण्याकरता बऱ्याच गोष्टीचा त्याग करावा लागतो। मोठी झालेले माणसं सहज मोठे झालेले नसतात, त्यांनी पायाखाली खूप काही घेतलेलं असतं, त्या पायाखाली घेतलेल्याचा प्रभाव मोठे झालेले असतात। सहज कोणालाही मोठेपण मिळत नाही, जे पायाखाली घ्यावं लागतं ते काय असू शकतं असा जर प्रतिप्रश्न तुम्ही मला विचाराल तर ऐकून घरी जा। ऐका माझं, ज्या वेळेला या अहिल्यादेवी होळकर चौकातलं पोरग 11:15ला होळकर चौकातलं कीर्तन ऐकून भजनाचा कार्यक्रम आवरल्यानंतर, ज्ञानोबारांची शेजारती झाल्यानंतर, ज्ञानोबारांना झोपवल्यानंतर, सगळे वारकरी घरी गेल्यानंतर घराच्या दिशेनं जायला लागतो। किती वाजेला? 11:15ला। त्या 11:15ला इथला तरुण पोरगा, या मंडळाचा कार्यकर्ता, या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात राहणारा एक तरणा बांड शिवछत्रपतींचा युवक त्याच्या घरी जायला ज्या वेळेला लागतो त्यावेळेला त्याची जायची वेळ आणि 11:15ला जिन्यात मोबाईलवरती बोलणाऱ्या एका 20 वर्षाच्या पोरीची वेळ एक होती। 20 वर्षाच्या पोरीनं या मंडळाच्या कार्यकर्त्याला घरी जाताना पाहावं, ती पोरगी मोबाईलवरती बोलते। तो पोरगा या मुलीचा कोणी नातेवाईक नाही, जातीचा नाही, पंथाचा नाही, धर्माचा नाही, कुठलंही रक्ताचं नातं नाही, तरी त्या पोरीने या पोराला पाहिलं। तिनं पाहिलं, हा माझ्या गावातला अहिल्यादेवी होळकर चौकात राहणारा बच्चा आहे, हा शिवछत्रपतींच्या विचाराचा पोरगा आहे। अरे एका स्त्रीनं हातामध्ये शिवलिंग घेऊन या देशामध्ये क्रांती केली। 12ही ज्योतिर्लिंगावरती सुवर्णाचा मुकुट झळकवणाऱ्या नारीचा हा लेख आहे। हा घरी जातोय, हा माझा नातेवाईक नाही, रक्ताचा नाही, पाताचा नाही, धर्माचा नाही, पंथाचा नाही, कोणी सोयरा नाही, कोणी आपला नाही। पण त्या मुलाकडे पाहिल्यानंतर तिनं हातातला मोबाईल खाली फेकून घरात पळत जावं, कारण तिला समजावं महाराज हा होळकर चौकातला पोरगा आहे। 11:15ला सुद्धा जिन्याच्या पायऱ्या चढून आपल्या कानफळात वाजवू शकतो आणि आपल्या बापाला सांगू शकतो, काका तुमची पोरगी फोनवरती बोलताना दिसली, 2 हाणल्या तिच्या कानाखाली। या चौकातल्या पोरावरती परजातीच्या परधर्माच्या पोरानं सुद्धा नितांत विश्वास ठेवावा। हे साम्राज्य वयाच्या तिशीत कमवावं लागतं, म्हातारपणात नव्हे। 16व्या वर्षात लिहिलेला ज्ञानोबारांचा ग्रंथ तरुण वयात करताय, तरुणांकरता ज्ञानेश्वरी आहे। लाजिरवानं जीवन आहे हो। 70 वर्षाचं वय सुद्धा 16व्या वर्षात निर्माण झालेला ग्रंथ जर वाचत नसेल तर आपल्या जीवनातली भली मोठी शोकांतिका आहे। आपण तपासलं पाहिजे, कधीतरी त्याच्या तपशिलात शिरलं पाहिजे। म्हणून शतशः ह्या तरुणांना खूप धन्यवाद। मला मनापासून तुमचं कार्य आवडत आहे। तुकोबारे म्हणतात, अनुसरे तो अमर झाला। महाराजांच्या अभंगाची भाषा डॉक्टर साहेब अशी आहे, ही मृत्यू लोकाच्या विरोधातली आहे। अनुसरे तो अमर झाला, या लोकाचं नाव काय आहे? मृत्यू लोक। हा मरणाऱ्यांचा लोक आहे। इथं जी जन्म घेतात ती मरतात, जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरावं लागतं। असा जर हा लोक असेल तर महाराज तुमची भाषा जरा मृत्यू लोकाच्या विरोधातली आहे, आम्हाला ती न पटणारी आहे। अमरामृतपान करीती शेखी ते ही मरोनी जाती, जे कथामृतपान करीती ते नागविती कडी काळा। काही काळ कथेचं रसपान करणारे काळाला थांबवू शकतात म्हणे, पण जर जावं प्रत्येकाला लागत असेल तर तुम्ही अशी भाषा कशी बोलू शकतात? महाराज म्हटले, खरंय तुमचं मृत्यूलोकातल्या प्रवासाच्या विरोधात आहे, पण अमरत्वनं काय काय अनुसरण झाल्यानंतर शिल्लक राहतं याची कारण मीमांसा तुमच्या समोर मांडली का तुमच्या लक्षात येईल। मुद्दा असा आहे, आपण ज्या ठिकाणी आहोत तिथं खूप स्वच्छ आणि चांगलं जर जगलो तर माणसाला प्रसाद मिळतो। गरिबीमध्ये सुद्धा ज्या माणसाने आपलं धैर्य सोडलं नाही त्याला एक दिवस भगवान परमात्मा चांगला दाखवतो। हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे महाराज, त्रिकालबाधित सत्य आहे। फक्त तुमचं धैर्य योग्य असलं पाहिजे। अर्थ असा आहे, तुम्ही आहात कुठे त्याही पेक्षा असलेल्या जागेवरती काय करता याला भली मोठी जगात किंमत आहे। तुम्ही आहात कुठे याला महत्व नाही, असलेल्या जागेवरती काय करता याला फार महत्व आहे। अकबर बिरबलाच्या कितीतरी गोष्टी ऐकतो आपण, कितीतरी कथा आपल्या पाठ आहे, बसणाऱ्यांच्या पाठ आहे, सांगणाऱ्यांच्या पाठ आहे।
एक कथा मला आता आठवते ती मला इथं गरजेची आहे. असं म्हणे, बिरबलाची आणि अकबराची भेट झाली आणि बादशाह बिरबलाला म्हणतोय, बिरबला तुला काही काम आहे का रे आता? नाही हो म्हणे, काही काम नाही मला. अरे तुला एक रात्रीचा प्रसंग सांगायची इच्छा होते म्हणे गड्या. बरं बरं, काय प्रसंग आहे? मला रात्री स्वप्न पडलं. बरं बरं, कसं? तू आणि मी रस्त्यानं चाललो. बरं, मग आपल्या गप्पा सुरू होत्या. वा वा, त्या गप्पा रंगात आल्या. अरे वा, गप्पा रंगात आल्या. रंगात आलेल्या गप्पांच्या नादामध्ये आपण इतके रंगून गेलो त्या गप्पांमध्ये की पुढे 2 खड्डे आले याचं सुद्धा आपल्याला भान राहिलेलं नाही. बरं मग काय? मग अरे एका खड्ड्यात तू पडला आणि एका खड्ड्यात मी पडलो. असं कोण म्हणतंय? माझ्या चार्जरची पिन लागते ना तुम्हाला? कोण म्हणतंय? बादशाह म्हणतोय बिरबलाला. बिरबल म्हटलं, अहो माझं जाऊ द्या, पण तुमच्यासारख्या राजाच्या दृष्टीनं खड्ड्यात पडणं बरं नाही हो. अरे ऐक ऐक बिरबला, पुढे ऐक. आपण दोघंही खड्ड्यातच पडलो, पण मी ज्या खड्ड्यात पडलो तो खड्डा मधाने भरलेला होता, इकू कमी करा. आणि तू ज्या खड्ड्यात पडला तो खड्डा घाणीनं भरलेला होता. म्हणजे मी मधाच्या खड्ड्यात पडलो आणि तू घाणीच्या खड्ड्यात पडला. बिरबल म्हटलं, काय योगायोग आहे, मलाही असं स्वप्न पडलो रात्री. आता बिरबल म्हणजे दुसरा कपिल शर्मा. त्याच्याकडे पाहिलं, त्या कपिल शर्माकडे असं वाटतं, देवा काय बुद्धी दिली तू याला. काही काही लोकांची बुद्धी कापरासारखी असते महाराज. त्यांना गरम करावं लागत नाही, ते आपोआप गरम असतात. कीर्तनामध्ये विनोद ऐकायला, मार्मिक विनोद ऐकायला सुद्धा कापराच्या बुद्धीचे लोक लागतात. बघा, कळलं तर आपण प्रयोग करून पाहू. तुम्ही प्राध्यापक अत्रेंचं नाव ऐकलंय का? बोला जरा चटकन. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? बोला ना राव. मग तुम्ही प्राध्यापक अत्रेंचं नाव ऐकलंय का? ऐकलंय. ते अत्रे टीकाकार लेखक होते. एकदा त्यांच्या कॉलनीत गाढव मेलं. पण त्यांच्या कॉलनीत गाढव मेलं ते नगर परिषदेत सांगायला गेले, आमच्या कॉलनीत गाढव मेलं, ते न्यायची विल्हेवाट लावा. तिथे एक विचित्र माणूस होता, शिपाई. कोणीही ऑफिसमध्ये गेल्यानंतर मेन अधिकाऱ्याला भेटत जा, चिल्लर कर्मचाऱ्याला भेटू नका, ते जास्त खोडकर असतात, ते त्रास देतात, काम होऊ देत नाही. मेन माणसाला भेटायचं आणि काम सांगून मोकळं व्हायचं. हा त्या कर्मचाऱ्याला म्हटलं, आमच्या कॉलनीत गाढव मेलं अत्रे बाबा म्हटले, तुम्ही ते घेऊन जा. तो जरा विचित्र होता. तो म्हणे, तुम्हीच तर मुळात घाण काढणारे, काढून टाका ना तेवढी. ते म्हटले, मी तर काढणारच आहे, पण भाऊबंद मेल्यावर कळवलं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगायला आलो, बाकी काय. मला वाटलं एखाद्याकडे असेल कापूर. तुमच्या गावात तर कापुराची वाहन नाही, कापूरच कापूर आहे. अहो, मी एका मित्राच्या घरी गेलो आणि त्याच्या घरात गेलो, उंबरठा ओलांडून आत गेलो. त्याची बाई फरशी पुसत होती. त्याची बायको फरशी पुसत होती. ती ओल्या फरशीवर मी पाय ठेवला. तिने तो पुसायचा पोतारा फेकून मारला मला. तुम्हाला काही अक्कल, तुम्हाला काही लाज, तुम्हाला काही शरम? निघालो बा बाहेर. तिथून फोन लावला. म्हटलं, का रे बाबा, तुझ्या सहनशीलतेची खरंच कमाल आहे. नुसता ओल्या फरशीवर पाय ठेवला, काय धिंगाणा घातला. म्हटलं, रे पोतारा फेकून मारला तुझ्या बायकोने मला. तो म्हणे, तुम्हाला? म्हटलं, हो मला. आज? अरे म्हटलं, आत्ता. तो म्हणे, तुम्ही थांबा, मला फक्त घरी पोहोचू द्या. हे तर पहिल्यांदा माझ्या कानाने ऐकतोय. म्हणे, राव मी तुम्हाला पोतारा? अरे म्हटलं, मला फेकून मारला, मी काही खोटं सांगणार आहे का? तुम्ही मला घरी पोहोचू द्या महाराज, तुम्हाला घरी जाऊन फोन लावतो. तिच्याच खटिया खडी पाहिल्याशिवाय राहत नाही. त्याला मी 10 मिनिटांनी फोन केला. का रे म्हटलं, बाबा पोहोचला? अहो म्हणे, थांबा जरा, लगेच फोन करतो तुम्हाला. पुन्हा 10 मिनिटांनी फोन. का रे म्हटलं, बाबा अजून पोहोचला? अहो म्हणे, थांबा जरा, अजून पोहोचलो नाही. अरे म्हटलं, इतका कुठं वेळ लागतो तुझ्या घरी जायला? तो म्हणे, मी दारातच आहे. मग म्हटलं, घरात का जात नाही? फरशी ओली हो म्हणे. कापूर कापूर. बिरबल म्हणजे हजर जबाबी. तो म्हणे, काय योगायोग आहे, मलाही असं स्वप्न पडलं रात्री. बरं बरं बरं, कसं स्वप्न होतं बिरबला? तुम्ही आणि मी रस्त्यानं चाललो, आपल्या गप्पा सुरू होत्या. गप्पा जरा रंगात आल्या. अरे बाप,
गप्पांच्या नादामध्ये पुढे 2 खड्डे आले, आणि बरोबर तुम्ही मधाच्या खड्ड्यात पडला. मी 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 म्हणजे बिरबल घाणीच्या खड्ड्यात पडलो. फक्त माझं स्वप्न अजून थोडं पुढे आहे म्हणे. तुमचं स्वप्न खड्ड्यात पडले आणि थांबलं, माझं बाहेर आलंय. स्वप्न थोडं पुढे, आपण दोघंही त्या खड्ड्यातून बाहेर आलो. तुम्ही मला चाटत होते आणि मी तुम्हाला चाटत होतो राजे साहेब. ओ शिरपूर, माझा मुद्दा अजून थोडा पुढे. हसलात ना तुम्ही. आता ऐका, तुम्ही कोणत्या खड्ड्यात आहात याला किंमत नाही हो, तुम्ही चाटता का याला महत्व आहे. खड्ड्यात तर सगळेच राजे हो, कोण बाहेर आलंय खड्ड्यातून. घाणीनं भरलेलं बिरबलाचं शरीर पाहून त्याला हसू नका. त्याच्या जीवनात उंच दिशेनं जाण्याचा जो प्रवासाचा मार्ग आहे, जो टप्पा आहे, जी झेप आहे ना, झेप, ती अनुभवा तरुणांनी. मनगटात दम आहे आपल्या. उंच दिशेनं जाण्याचा प्रवासाचा मार्ग आपण निवडू शकतो. हतबल होऊन आयुष्य माणसं काढतात, ती एक दिवस अपयशी होतात. पण हतबल न होता आयुष्यावरती मात जी माणसं काढतात, संघर्ष जी लोक करतात, एक दिवस इतिहास त्याची सुवर्ण अक्षरामध्ये नोंद केल्याशिवाय राहत नाही. आपण त्या मार्गावरती चालावं ही अपेक्षा माझी आहे. तुम्ही आहात कुठे, त्याहीपेक्षा असलेल्या जागेवरती काय करता याला भली मोठी किंमत आहे महाराज. आहात त्याहीपेक्षा उंच दिशेनं जावं असं प्रत्येकालाच वाटतं. फक्त फरक एवढा आहे, तुम्ही आपण असलेल्या प्रपंचात आपल्याला तिथं वाटतं मोठं झालं पाहिजे, आणि तुकोबरासारख्या महात्म्याला पारमार्थिक साधनेत असं वाटतं मोठं झालं पाहिजे. महाराजांची वचन आहे, मी आपल्याला म्हणून दाखवतो. तुकोबरे बोलतात, आपल्याला वाटतं घर झालं पाहिजे, माळी झाली पाहिजे, मुलं झाले पाहिजे, विहीर झाली पाहिजे, विहिरीला पाणी लागलं पाहिजे, चांगली बागायती झाली पाहिजे, बागायती होऊन सुद्धा त्या शेतीला चांगला भाव मिळाला पाहिजे, धनधान्य झालं पाहिजे, घर भरलं पाहिजे, ही अपेक्षा आहे. पण तुकोबरे म्हटले, माझी सुद्धा अपेक्षा आहे. पण कुठली? कही ऐसी दशा येईन माझे अंगा, कही ऐसी दशा येईन माझे अंगा, ओ कही ऐसी दशा येईल माझे अंगा, कही ऐसी दशा येईल माझे अंगा. चित्त पांडुरंगा झुरतसे, चित्त पांडुरंगा झुरतसे, नाठवोनी देह पायाचे चिंतन, नाठवोनी देह पायाचे चिंतन, अवसान तो क्षण नाही मध्ये. आपल्याला वाटतं आपण असलेल्या जागेवरती मोठं झालं पाहिजे, पण तुकोबाने सुद्धा वाटतं मी ज्या जागेवरती आहे तिथून मोठं झालं पाहिजे. अनुसरण आणि अनुकरण यात फरक आहे. ऐका, बाह्य रंगावरून जे स्वीकारलं जातं त्याला अनुकरण म्हणतात, आणि अंतरंगामधून स्वीकारलं जातं त्याला अनुसरण म्हणतात. आता अनुकरणाचा भाग बऱ्याच ठिकाणी दिसतो. बऱ्याच ठिकाणी दाढी वाढवली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही, चंद्रकोर लावली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही, दिवसभर दारू पिणाऱ्याची घोड्यावरून मिरवणूक काढली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही. छत्रपती व्हायला आयुष्यातला 50 वर्षाचा कालावधी घोड्यावर काढावा लागतो महाराज. त्यागामध्ये, समर्पणामध्ये आयुष्य जगावं लागतं. ज्याच्या जीवनामध्ये भोग कमी आणि त्याग जास्त आहे त्यांना छत्रपती होता येतं. ते काय 2 तासाचं पार्ट आहे, अभिनय येतो. गॅदरिंगच्या स्टेजवर माधुरी दीक्षित सारखी एखादी पोरगी नाचत असेल ते अनुकरण आहे. पण अहिल्यादेवी होळकरांसारखी हातात शिवलिंग घेऊन धर्माची पताका हिंदुस्थानात पसरवत असेल ते अनुसरण आहे, अनुकरण नाही. अनुसरण